नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. नगर परिषद प्रशासन संचालनालयामार्फत मित्रांनो जवळपास 1782 पदांची जाहिरात 2023मध्ये प्रसिद्ध झाली होती. याच्या परीक्षा देखील तुम्ही 2024मध्ये मित्रांनो दिलेल्या होत्या. तर याच्या काल गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, परंतु किती मार्क्सवरती निवड केली जाणार आहे, कुठल्या विद्यार्थ्यांची निवड होणार आहे त्याबद्दलची माहिती मित्रांनो आजचं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो स्वच्छता निरीक्षक सेवा, अग्निशमन सेवा आणि प्रशासकीय सेवा, त्याचबरोबर लेखापरीक्षण, अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत, संगणक ह्या सर्व जागा ज्या आहेत त्या भरण्यासाठी ही जाहिरात देण्यात आली होती. तर बघा कालचं हे मित्रांनो या ठिकाणी हे परिपत्रक होतं 5 मार्चचं, ज्याच्यामध्ये त्यांनी सर्व गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या तुमच्या दिलेल्या आहेत. याची लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही दिलेली आहे. तर आज 6 मार्च 2024ची ही नोटीस प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 अंतर्गत 8 संवर्गाच्या उमेदवारांनी परीक्षेत प्राप्त केल्याच्या गुणांच्या आधारे 5 मार्च 2024 रोजी मित्रांनो तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर आता नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा असेल, लेखा परीक्षक, लेखपाल व यांची सेवा जी आहे एकापेक्षा अधिक सत्रामध्ये मित्रांनो पार पडलेली आहे. तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा 2023 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तिकेतील प्रकरण 6 निकाल प्रक्रिया जो आहे मित्रांनो 6.2.4 नुसार एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा घेण्यात आल्यास विविध सत्रासाठी घेण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेचे गुणांकन म्हणजे सामान्यीकरण करण्यात येईल असं तरतूद करण्यात आलेलं होतं मित्रांनो. तर 5 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तर तालिका म्हणजे तुमची गुणतालिका स्कोर कार्ड ही मित्रांनो सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची एकत्रित गुणतालिका असून महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा 2023 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तिकेतील प्रकरण क्रमांक 6.1.4 मधील तरतुदीनुसार पेपर क्रमांक 1 मध्ये सामान्यीकरण नंतर म्हणजेच किमान 45% पेक्षा कमी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना वगळून पेपर क्रमांक 2 चे सामान्यीकरण करून नॉर्मलायझेशन करून अंतिम गुणतालिका स्कोर कार्ड लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तर बघा मित्रांनो अजून एक नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे. काल मित्रांनो या ठिकाणी हे जे पेपर या ठिकाणी प्रसिद्ध झाला होता त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन तुमचे पूर्ण दोन्हीही नॉर्मलायझेशन झालेले आहेत. आता नॉर्मलायझेशन मित्रांनो होणार नाही. तर ते या ठिकाणी काय म्हणतात पहा, पेपर क्रमांक 2 चे सामान्यीकरण नॉर्मलायझेशन करून अंतिम गुणतालिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु नॉर्मलायझेशन तुमचं पेपर 2 चं देखील झालेलं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी तुमचा अंतिम जो स्कोर असणार आहे पेपर 1 + 2 चा मित्रांनो हा जे आहे याच्यामध्ये ज्यांचं मित्रांनो या ठिकाणी जास्त मार्क्स आहेत त्यांना मित्रांनो कट ऑफ नुसार आता निवड याद्या ज्या आहेत त्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे तुमचा फायनल अंतिम जी निवड यादी प्रतीक्षा यादी असते मित्रांनो ती लवकरच या ठिकाणी लागणार आहे, लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी ह्या आजच्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो 45% पेक्षा जर कमी मार्क्स असतील तर त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी ह्या गुणवत्ता यादीमध्ये विचार केला जाणार नाही. ही कॉमन सर्वांची काय आहे मेरिट लिस्ट आहेत मित्रांनो, कॉमन मार्क्स आहेत सर्वांचे, ज्यांनी परीक्षा दिल्या होत्या त्या सर्वांचे मार्क्स आहेत. वरती सर्वात जास्त मार्क्स, खाली मग कमी मार्क्स होत गेलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त कमीत कमी 45% गुण असतील त्या विद्यार्थ्याचा त्यामध्ये विचार केला जाईल. परंतु 45% पेक्षा जास्त मार्क्स घेणारे विद्यार्थी जे आहेत ते कट ऑफ मध्ये मित्रांनो प्रत्येक कॅटेगरी वाईज जशा जागा होत्या त्याप्रमाणे या ठिकाणी तुमचं सिलेक्शन आता फायनल निवड याद्या ज्या आहेत त्या लवकरच प्रसिद्ध केल्या जातील असं स्वतः या ठिकाणी मित्रांनो नगर परिषद संचालनालयाने 6 मार्च 2024 परिपत्रक काढून सांगितलेलं आहे. तर कमीत कमी 45% मार्क्स घेणे या ठिकाणी कंपल्सरी होतं, परंतु त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तरच तुमचं निवड यादीमध्ये नाव येणार आहे हे लक्षात राहू द्या. ज्या जागा होत्या मित्रांनो त्यानुसार आता तुमचा कट ऑफ जो आहे तो लावला जाईल. प्रत्येक ठिकाणी जागा होत्या पहा अशा पद्धतीने तुमच्या कॅटेगरी वाईज जागा होत्या प्रत्येक पदाच्या वेगवेगळ्या, जसं की पाहू शकता या ठिकाणी हे जे आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा गट क श्रेणी क याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागा होत्या. त्यानंतर जलनिसरण स्वच्छता अभियंता जे आहेत त्याचबरोबर इतर देखील मित्रांनो पाहू शकता तुम्ही स्वच्छता अभियांत्रिकी याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज तुमचा आता कट ऑफ जो आहे तो लावला जाणार आहे यानुसार मित्रांनो ज्या ठिकाणी जागा होत्या त्यानुसार. तर ही निवड यादी फायनल निवड यादी तुमची आता लवकरच प्रसिद्ध होईल असं आजच्या परिपत्रकात म्हटलेलं आहे. याबद्दल जसे निकाल मित्रांनो लागतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. तुमचे किती मार्क्स आलेले आहेत मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. कुठल्या ठिकाणी तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलं होतं तेही सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल. किंवा सर्वांचे मार्क्सची मित्रांनो PDF फाईल तर सर्व अपडेट झालेले आहेत. ही देखील लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी दिलेली आहे. DMA कॅडर एक्झाम ड्राईव्हवरती त्यांनी मित्रांनो सर्व
सर्व PDF फाईल शेअर केलेले आहेत। आता फायनल याद्या लागायला मित्रांनो सुरुवात होईल। प्रत्येक कॅटेगरी वाईज निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या त्या जशा याद्या लागतील मित्रांनो लवकरच लागतील असं सांगितलेलं आहे। म्हणजे या महिन्यामध्येच मित्रांनो तुमचे रिझल्ट फायनल लागू शकतात। जशी माहिती येईल तशी तुम्हाला सर्वात अगोदर दिली जाईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।